आणि त्याच्यानंतर आपण मग वीकली मीटिंग संपू शाळेबद्दल थोडीशी माहिती घेऊन. मला सांगा मॅम, आपली कितवी ते कितवी आहे शाळा? मॅडम आमच्याकडे 1ली ते 10वी पर्यंतची शाळा आहे. अच्छा, मराठी मीडियम आहे? हो, मराठी मीडियम आहे. अच्छा, मराठी मीडियम आहे. ठीक आहे. मॅम, आपली की नाही लास्ट टाइम जी जनरल मीटिंग झालेली त्याच्यामध्ये हेच मुलांना दाखवण्यात आलेलं की आपण मुलांना व्हिडिओज युट्यूबवरच्या, जर इंटरनेटचा इश्यू नसेल तर डायरेक्ट युट्यूबवरचीच व्हिडिओ लिंक करून दाखवू शकतो, आणि जर इंटरनेटचा इश्यू असेल तर मुलांना मग व्हिडिओ डाउनलोड करून कशी दाखवू शकतो, ह्याच संदर्भात आपली जनरल मीटिंग झालेली होती. तर मग मॅम, माझा आवाज येतोय तुम्हाला? मॅम, तुमचं ना, थांबा, मी कॅमेरा ऑफ करते थोडा वेळ. हा, तुमचा ना नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे ना तुमचा मधनं मधनं व्हिडिओ तसं पण पॉज होतोय आणि आवाज पण येत नाहीये, म्हणून मी कॅमेरा ऑफ केलाय तुमचा. हा मॅम, तर मी हेच विचारत होते की मग तुम्हाला काही अडचणी आल्या का त्यांना व्हिडिओ दाखवण्यासाठी? मॅडम आमच्याकडे म्हणजे स्टार्टिंगला जसं तुम्ही क्लासेस घ्यायचे तर आम्ही मोबाईलवरती कनेक्ट करूनच मुलांना दाखवत होतो क्लास वाईज म्हणजे. आणि नंतर मग आता थोडंसं शाळेला आता वायफायचं सुविधा दिलेली आहे आता लास्ट मंथ पासून. तर त्याच्यामुळे आम्ही आता त्या युट्यूबला ज्या रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत त्या आम्ही मुलांना दाखवून राहिलो. अच्छा, ते आता मला जो सरांनी फोटो पाठवला तो प्रोजेक्टर वरती, अच्छा, प्रोजेक्टर वरती दाखवलं तुम्ही? प्रोजेक्टरवरती जे क्लासेस म्हणजे अगोदर तुम्ही जे युट्यूबला रेकॉर्डिंग सेंड केले आहेत की नाही, हा ते हा. चॅप्टर वाईज आम्ही मुलांना दाखवतो आता. अच्छा, चॅप्टर वाईज मुलांना दाखवताय. समजते का मॅम ते त्यांना? जसं मॅथ्सचं थोडं त्यांना प्रॉब्लेम येते मॅडम, की म्हणजे थोडं यांचं बेसिकही थोडं म्हणजे तेवढं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना कसं होऊन जाते की मॅथ्समध्ये त्यांना अडचणी येऊन राहिल्या थोडं. तर मग आम्ही आमच्या क्लासमध्ये त्यांना समजावून घेत असतो. तुमचा क्लास झाला की आम्ही त्यांना क्लासमध्ये सांगतो की हे अशा पद्धतीने होतं म्हणून. अच्छा अच्छा, बाकी ओके अजून ओके, तेवढं ठीक आहे. होतं. ठीक आहे मॅम. मॅम, मला हे सांगा, तुमच्याकडे एक प्रोजेक्टर आहे आणि इंटरनेटसाठी तर आता वायफाय जोडलाय, ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय आहे? टीव्ही वगैरे आहे का मोठा? स्मार्ट स्मार्ट टीव्ही बोर्ड दिलेली वगैरे? आहे डिपार्टमेंटनी. स्मार्ट बोर्ड नाही आहे, स्मार्ट स्मार्ट टीव्ही टीव्ही? दिलेली आहे. अच्छा, स्मार्ट टीव्ही किती आहेत मॅम? एकच आहे मॅडम. 1 ते 10 साठी आम्हाला एकच एकच आहे. टीव्ही दिलेली आहे. हो. ओके ओके, एकच आहे, ठीक आहे. मॅम, शाळेमध्ये 8वी ते 10वी मध्ये कुठल्या विषयासाठी टीचर कमी आहेत का तुमच्याकडे? जसं 8वी ते 10वीला मॅथ्सचे टीचर नाही आहेत. आणि या अच्छा, 8वी महिन्यामध्ये ते जसं 10वी. आमचे एच एम सर मॅथ्सचे टीचर नाही आहे, आणि एच एम सरांकडे जसं इंग्लिशचा सब्जेक्ट आहे, तर आता सर या हम्म. महिन्यामध्ये रिटायर्ड होऊन त्याच्यामुळे इंग्लिशसाठी पण आता टीचर्स नाही आहेत, पण त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या टीचरला तो सब्जेक्ट दिलेला आहे, ते शिकवतात. अच्छा, झालं. बरं, ठीक आहे. मी हे नोट करते की तुमच्याकडे कोणते नाही आहेत ते. अच्छा, मॅम, ही आपली जी स्कूल आहे ह्याच्यामध्ये अ, किती तसं 10वीचा आपला रिझल्ट जो आहे तो कसा लागतो? मागल्या वर्षी आमचं 93% लागलं होतं 10वीचं रिझल्ट. हम्म. अच्छा, आणि मॅम, जो टॉपर आहे त्याचा किती तरी टक्के लागलेला? मागल्या वर्षी आमच्याकडे 71% वाला हायस्ट होतं. अच्छा, असं कोणत्या वर्षी मुलं जे आहेत 85%च्या पुढे वगैरे गेले असं झालंय? अजूनपर्यंत नाही मॅडम. आता आमचे जस्ट
3-4 बॅचेस झाल्या 10thच्या फक्त, कारण की अगोदर आमची शाळा प्रायमरीच होती, त्यानंतर एक क्लास वाढत गेले, त्याच्यामुळे आमची 4थी-5वी बॅचेस आहेत 10th वाल्यांची. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. आणि सगळ्या वर्षी जो आहे तो असा साधारण रिझल्ट किती लागला असेल ओव्हरऑल? जसं फर्स्ट वर्ष पण नियर अबाउट आमचं 80% वरतीच राहिलेला आहे मॅडम, फर्स्ट बॅच पासून. 80% वरतीच राहिलेले आहे. अच्छा, फर्स्ट बॅच पासून. मॅम, पटसंख्या किती असेल? 8वीत किती मुलं असतील? 9वीत किती असतील? 10वीत किती असतील? 8वीला आमच्याकडे 43 मुलं आहेत, 9वीला 27 आहेत आणि 10वीला 30 आहेत. अच्छा, ओके, ठीक आहे. म्हणजे एवढी काही संख्या कमी नाहीये, बऱ्याच पैकी आहे. ठीक आहे मॅम. मॅम, मला आणखी हे विचारायचं होतं. अच्छा, मी आधी ना मुलांशी बोलून घेते आणि मग आणखी थोडेसेच प्रश्न आहेत ते मी तुम्हाला नंतर विचारेल. मॅम, तुमच्या मोबाईलवरती अशी जागा नाहीये शाळेमध्ये कुठे चांगलं नेटवर्क? मोबाईल आणि मुलांना तिकडे घेऊन गेल्यावर जरा तिथे नेटवर्क बेटर असेल. इथे माझा आवाज नाही येऊन राहिला तुम्हाला मॅडम? क्लिअरली नाही येऊन येतोय, राहिला पण का? तुमचा हा येतोय मला तुमचा आवाज, पण कॅमेरा बंद आहे ना, तर मुलांशी बोलताना तरी मला कॅमेरा चालू पाहिजे म्हणून. ओके, मी दाखवते मला मुलं कॅमेरा. दिसणार नाहीत ना, नाहीतर म्हणून. ठीक आहे, मी कॅमेरा ऑन करते, मग हो, बोलत चालेल. तुम्हाला. तुमच्या दिसून राहिले का मॅडम आमचे विद्यार्थी? नाही नाही मॅम, कॅमेरा अजून तुमचा ऑन नाही झाला. ऑन झालं तुमच्याकडून, तुम्ही पावते माझ्याकडून ऑन आहे तो, तुमच्याकडून चालू आहे. थांबा, मी बघते. हा, तुमच्याकडून झाला. मॅम, मला फक्त 1 मिनिट द्या. हा मॅम, 10वीच्या ज्या गर्ल्स आहेत, आधी मी त्यांच्याशी बोलते. 10वीच्या मुलींकडे द्या फोन हवं तर. हा बेटा, मला एक एक जण नाव सांगा. रुपाली सनुराम तोफा. रुपाली, अच्छा. आणि दुसरी जी मुलगी आहे तिचं काय नाव आहे? अंतकला जंगीराम कुंजा. अच्छा, बर. गर्ल्स, तुम्ही मला ह्यापूर्वी कधी पाहिलंय का बेटा? कुठल्या व्हिडिओ मध्ये वगैरे पाहिले तुम्ही मला? अच्छा, मी काय शिकवलेलं त्या व्हिडिओ मध्ये थोडंफार काय आठवते बेटा? बर, तुम्ही कोणत्या कोणत्या विषयाचे व्हिडिओज बघितले? जरा फक्त नावं सांगा, कोणता धडा किंवा कोणता विषय? अच्छा. आणि ह्या विषयपैकी कोणत्या पण एखाद्या धड्याचं नाव सांगा ना, जो धडा तुम्हाला खूप चांगला समजलेला. नाही आठवते? मूलद्रव्याच्यावरती चालली. मूलद्रव्याची अवस्था. अच्छा, ओके ओके. मुलांना मला खरं खरं सांगा, नसेल समजत तर काय हरकत नाही. तुम्हाला व्हिडिओज मधलं, जसं आता मॅम म्हणाल्या तुम्हाला आधी मोबाईलवर दाखवायचे, तर मोबाईलची स्क्रीन तर छोटी असते, आवाज पण नीट येत नाही, तर ते तर समजलंच नसेल. पण मॅमनी नंतर ज्यावेळी तुम्हाला टीव्हीवर किंवा प्रोजेक्टर वरती, ते स्मार्ट बोर्ड वरती थोडंफार व्हिडिओ दाखवलेले, ते समजतात का तुम्हाला? हो टीचर. समजतात? बरं, ठीक आहे.
चालेल. मला आता सांगा तुम्ही 3 जण एक एक करून की तुम्हाला 10वी नंतर कशामध्ये करिअर बनवायचंय, काय बनायचंय तुम्हाला बेटा? ठरवलं नाही अजून? सांगा सांगा, लाजण्याची काही गोष्ट नाहीये. आपण सगळेजण ठरवतो ना, आपण हे बनवूया ते बनवूया. हा, मोठ्याने बोल. पोलीस. पोलीस. ओके. आणि तुला? पोलीसच टीचर. पोलीसच. अच्छा. आणि मागे जो मुलगा बसलाय त्याला काय बनायचंय बेटा? तुला काय बनायचंय? कलेक्टर. कलेक्टर बनायचंय. ओके ओके, ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. मग पण अभ्यास जरा चांगला करावा लागेल, खूप जास्त अभ्यास करावा लागेल, है ना? ठीक आहे मॅम. आता मी 9th मुलींशी बोलते. 9वीच्या मुलींकडे फोन द्या. हाय मॅम. गुड आफ्टरनून बेटा. अच्छा बेटा, मला सांग तुझं काय नाव आहे? सुरेखा दनाव पोगा. सुरेखा. सुरेखा, तू मला पाहिलेस यापूर्वी बेटा? हो मॅम. मी काय शिकवलेलं? हा, आवाज कट झाला, परत एकदा सांग. ऑनलाईन क्लास मध्ये पाहिलं मॅम. हो हो, मी पाहिलंच असेल, पण मी कुठला तर धडा शिकवला असेल ना बेटा? कोणता धडा शिकवलेला मी आठवते तुला? नाही आठवत? हा, आता विसर मॅम. आता विसरला? बरं ठीक आहे बेटा, काही हरकत नाही. तुला काय करायचं बेटा? अच्छा, बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तुला काय करायचंय 10वी नंतर? कशात करिअर बनवायचंय? 10वी नंतर चांगल्या शाळेत जाऊन मला डॉक्टर बनायचं आहे टीचर. चांगलं शिकून. चांगलं शिकून डॉक्टर बनायचंय. बरं बेटा, तुला एक सांगते मी. तुझं 8वी 9वी 10वीची जी पुस्तकं आहेत ना, सायन्सची आणि गणिताची, त्याच्यामध्ये बघ प्रत्येक शब्दाला मराठीमध्ये ना जे मेन मेन शब्द आहेत, कंसामध्ये त्यांचे इंग्लिशमध्ये शब्द दिले, त्याला काय म्हणतात ना? जसं आता वनस्पतींचे वर्गीकरण कंसामध्ये दिलं असेल इंग्रजीमध्ये, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आपला ह्याचा सायन्सचा पहिला धडा आहे गतीचे नियम, कंसामध्ये दिलं असेल लॉज ऑफ मोशन, है ना? तर असे त्याचे जे इंग्लिश शब्द आहेत ना, ते तुला पाठ करावे लागतील बेटा आत्ताच पासून, नाहीतरी नंतर पुढे जाऊन ते नीट समजत नाही. मग सायन्स घेतले की सगळंच इंग्लिश मधनं असतं ना, मग ते समजणार नाही. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू सो मच बेटा. मॅम, आणखी 8वीचे कोण आले? तुझं नाव सांग बेटा. रिया राधेश्याम हलमी. रिया. हा. रिया, तुला कोणते कोणते व्हिडिओज पाहिले तू बेटा? कोणते कोणते व्हिडिओ समजले, कोणते नाही समजले? इंग्लिश, सायन्स, मॅथ. इंग्लिश, सायन्स, मॅथ्स. अच्छा. एखाद्या धड्याचं नाव आठवतंय तो तुला खूप चांगला समजलेला आणि अजून पण लक्षात आहे तुझ्या? हो, आरोग्य व रोग. सांग. आरोग्य व रोग. ओके, ग्रेट. इंग्लिशचं काय थोडंफार आठवते? द अँड्रोकलस द लायन. अच्छा, अँड्रोकल्स अँड लायन. अच्छा बेटा, तुला सांग, मला खरं खरं ते व्हिडिओज जे तुम्हाला दाखवतात मॅम, ते समजतात का तरी? हो. नसेल समजत तर नाही समजत म्हण बेटा. खरंच समजते तर हो म्हण. थोडं थोडं समजते. थोडं थोडं समजते, सगळं नाही समजत आहे. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. बेटा, तुला 10वी नंतर काय करायचंय? इंजिनिअरिंग करायचे. अच्छा ठीक आहे. आता मग 9वीच्या मुलीला मी जे सांगितले ना, ते इंग्लिश शब्द पाठ करायला, ते तुला पण करावे लागतील मग बेटा, है ना?
कारण सायन्स घेतल्यावर सगळं इंग्लिश मधनच असते. इंजिनियर बनायला 10वी नंतर सायन्स घ्यावं लागतं ना, मग सगळंच इंग्लिश मधून असेल. ठीक आहे मॅम, जी मुलं राहिलेत ना बोलायची, तर त्यांच्याकडे द्या फोन, त्यांच्याशी मी बोलते आणि मग मुलांना वर्गामध्ये नंतर हवं तर तुम्ही पाठवू शकता. हो ठीक आहे. तुझं नाव सांग बेटा. साहिल शंकर नुरुकी. राहुल. साहिल. साहिल. साहिल तू कितवीत आहेस? 9वी. 9वी मध्येस. तू मला पाहिलेस राहुल यापूर्वी? हो टीचर. अच्छा, व्हिडिओज मध्ये शिकवलेलं राहुल तुला समजतं का रे? बाकीच्यांचं जाऊ दे, तुला समजतं का? थोडं थोडं समजते टीचर. थोडं थोडं समजते. एखादं नाव सांगशील जे चांगलं तुला थोडं तरी चांगलं समजलेलं, असं एखादं काहीतरी, कुठल्या तरी विषयाचं नाव, धड्याचं नाव. वनस्पतीचे वर्गीकरण टीचर. वनस्पतीचे वर्गीकरण, सायन्स मधलं वनस्पतींचे वर्गीकरण. बरं ठीक आहे. तुला काय बनायचंय पुढे जाऊन साहिल? नाही ठरवलं अजून? शिक्षक बनायचंय. ओके ग्रेट. कुठल्या विषयाचा शिक्षक बनायचंय तुला बेटा? इंग्लिश. इंग्लिश. ओके ठीक आहे. तुला इंग्लिश आवडतं? हो टीचर. ओके ओके ठीक आहे ग्रेट. थँक्यू सो मच बेटा. मॅम आता नेक्स्ट विद्यार्थ्याकडे द्या. हाय टीचर. हॅलो बेटा. हा, काय नाव आहे तुझं? करीना घसिया बोगा. फक्त पहिलं नाव सांग परत एकदा. करीना. करीना. अच्छा करीना, तू कितवीत आहेस? 8वी. 8वी मध्ये. तू व्हिडिओ पाहिले, तुला समजतात का त्या? थोडं समजतात टीचर. थोड्या थोड्या समजतात. बेटा तुला काय करायचं पुढे जाऊन? IAS. IAS. हो टीचर. IAS काय असतं माहितीये तुला? हो टीचर. कलेक्टर. ओ हा ठीक आहे ठीक आहे बेटा. मॅम ठीक आहे, तुम्ही मुलांना हवं तर आता वर्गात पाठवू शकता. मी थोडस आता तुमच्याशी बोलते आणि मग आपण मीटिंग संपवू. मॅम मला सांगा, ही मुलं जी आहे 10वी नंतर पास आउट झाल्यावर प्रामुख्याने काय करतात? मॅडम तिकडे काही काही मुलं जसं त्यांना शिक्षणाचं आहे ते समोर ऍडमिशन घेतात. नाहीतर मोस्ट ऑफ द मुलं काय करतात की कंपनीमध्येच कामाला जातात. आमच्याकडे हा अच्छा, म्हणजे सगळं मान आहे कंपनीमध्ये कामाला जायचं. कितवी नंतर जातात हे कंपनीत कामाला? 10वी नंतरच. 10वी नंतरच. किती टक्के मुलं अशी असतील जे पुढे शिक्षण न करता डायरेक्ट कामालाच लागतात? आता इथला म्हणजे आमचा जो एरियाचा आहे पूर्ण म्हणजे टोटली इंटर एरिया असल्यामुळे आणि सावरगाव जे गाव आहे एकदम छत्तीसगड बॉर्डरला असल्यामुळे इथं कसं छत्तीसगड लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे, मुलांना लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे की मुलं जास्तीत जास्त कसं छत्तीसगडी गोंडीमध्ये बोलतात, त्यांना मराठीचा प्रॉब्लेम येऊन जाते. तर यांना तशी परिस्थिती, थोडीशी आर्थिक परिस्थिती वाईट असते, मुलं शिक्षणाकडे फार कमी वळतात आणि मग घरच्या कामामध्ये. त्याच्यामुळे कंपनीमध्ये जास्त यांचं प्रमाण आहे, कंपनीमध्ये काम करायला जायचं. याच्यासाठी आम्ही अच्छा. खूपदा यांना गाईड करत असतो, पण त्याच्यातले म्हणजे 100% पैकी काही 10-15% मुलं शिक्षणाकडे वळतात, बाकी सगळे मग रोजगार करायला जातात. अच्छा मॅम, मग हे जे 10-15% तरी वळतात आहेत, ते कमीत कमी ग्रॅज्युएशन तरी करतात का? ग्रॅज्युएशन तर फार कमीच आहे मॅडम, 12वी पर्यंत जातात. ग्रॅज्युएशन त्याच्यातला 1-2 जाणारच, म्हणजे प्रत्येक बॅच मधला 1-2
50% म्हटलं तर ग्रॅज्युएशन. राईट राईट. म्हणजे 30-40 जी मुलं आहेत त्याच्यामधली फक्त 1-2च मुलं ग्रॅज्युएशन करतात. बरं, ठीक आहे मॅम. मॅम, हे जे मुलांचे पालक आहे त्या पालकांचा प्रामुख्याने काय व्यवसाय आहे? शेती. त्यांच्या स्वतःच्या शेती आहेत, स्वतःच्या जमिनी आहेत म्हणजे? ती नाही, म्हणजे आता सगळं यांना कसं हे सगळं आदिवासी भाग असल्यामुळे यांना काहींनी म्हणजे शासनाने जे जमिनीचे पट्टे दिले आहेत त्याच पट्ट्यावरती ते हे करतात. म्हणजे स्वतःच फार कमी टक्का आहे जे ज्यांच्या इकडे स्वतःची शेती असेल ती. अच्छा, पण मग शासनाने दिलेली का असे ना, पण शेती आहे सगळ्यांकडे. अच्छा, बरं. मग मुलींचं शिक्षण कसं आहे? मुलींचा दाखला घेतात हे पेरेंट्स लोक? कारण काही काही ठिकाणी असं होतं ना, मुलांना शिक्षण देतात मुलींना शिकवत नाहीत. तसं काही नाही, आता मुली पण सेम तेच असते की 10वी-12वी झाला की यांचं लग्न. ही एक समस्या आहे या भागामध्ये की 10वी-12वी झाल्याबरोबरच यांचं लग्न लावून दिलं जाते. त्याबद्दलही अच्छा, आम्ही 10वी-12वी झाल्यावरच. 10वी मध्ये वगैरे 9वी-10वीलाच लग्न लावायचंय म्हणून दाखलाच काढून घेतला मुलीचा शाळेमधून पालकांनी, असं नाही कधी काय झालंय? नाही, तसं वगैरे काही झालेलं नाही. अच्छा, नाही झालं तसं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मॅम, शाळा रन करताना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना, टीचर्सला, मुख्याध्यापकांना शाळा चालवताना कोणकोणत्या समस्या येतात पुढे मॅम तुमच्या? शाळा चालवताना म्हणजे काय, सतत मुलं कसे यांचे पालक लोक शाळा जवळ असल्यामुळे सतत आले की गावाला घेऊन जातात. कुठले ना कुठले कार्यक्रम आहे, यांचे देवकाम आहे असं म्हणून त्यांना सत्रांदा गावाला घेऊन जातात. यांच्या शिक्षणामध्ये थोडंफार अडथळे येऊन जातात. आणि एकदा अच्छा दिवाळीला गेले किंवा कुठल्या मधल्या सणाला गेले की हे 8-8, 10-10 दिवस येतच नाही शाळेमध्ये. ही आम्हाला खूप मोठी समस्या आहे. मग त्यांना जाऊन आणावं लागेल, त्यांना जाऊन पुन्हा ती, त्याच्यामुळे थोडं कुठेतरी ब्रेक येऊन जाते आमच्या शिकवण्यामध्ये. हा, राईट राईट. मॅम, या समस्येच्या व्यतिरिक्त अजून तिथे आता तुम्ही वायफाय तर लावून घेतलंय, पण ते व्यवस्थित चालतोय का? आणि लाईट कशी असते? इथे लाईटचा प्रॉब्लेम आहे मॅडम. दिवसामधनं खूप टाइम इथे लाईट राहत नाही, आणि जर लाईन जर गेली, आज जर कुठे वादळ आलं, पाऊस आला, तर 2-2, 3-3 दिवस लाईट येतच नाही इथे. लाईनीचा खूप प्रॉब्लेम आहे. मग ते जे आपलं विजेचं डिपार्टमेंट आहे तिथे, MSEBचं जे पण डिपार्टमेंट असेल, त्यांनी ह्याला काही सोल्युशन नाही दिलं काढून? आम्ही खूपदा सांगितलं, पण ते म्हणतात की हे आमच्याकडे नाही आहे ही लाईट डायरेक्ट असल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगा, असं तसं. म्हणजे ह्या भागामध्ये खूप लाईटचा प्रॉब्लेमच आहे. अच्छा, बरं, ठीक आहे मॅम. मॅम, मला सांगा, आपलं जे मुलांसाठी वसतिगृह आहे राहण्यासाठी, मुलांसाठी मुलींसाठी, ते असं पक्क बांधकाम केलेली बिल्डिंग आहे? हा, पक्क बांधकाम आहे. अच्छा. आणि तिथे आपल्या ज्या मुलांसाठी बघा मूलभूत सोयी ज्या पाहिजेत, जसं पिण्याचं स्वच्छ पाणी, लाईट पाहिजे, वॉशरूम्स जे आहेत त्यांचे क्लीन पाहिजेत, ते सगळं आहे? ते सगळं होते मॅडम, कारण की न्यूली कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग आहे ही. जास्त 2018लाच बांधलेली बिल्डिंग आहे आमच्याकडे सध्या. त्याच्यामुळे खूप चांगला भव्य असं परिसर आहे आमच्याकडे. बिल्डिंगचं काही प्रॉब्लेम नाही आणि फर्निचरचा काही प्रॉब्लेम नाही. पिण्यासाठी, पाण्यासाठी आरोज वगैरे सगळं फिट केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे म्हणजे आमचीच एक आश्रमशाळा भरत नाही, आमच्या शाळेमध्ये आणखी एकलव्याची पण शाळा आहे. दोन्ही शाळा एकत्र भरतात. अच्छा, बरं बरं. मॅम, आता ना मी एक लास्ट गोष्ट तुम्हाला सांगते, खूप महत्वाची आहे. की बघा, तुम्ही ऑलरेडीच मुलांना व्हिडिओज दाखवते. आता एक गोष्ट चांगली ही झाली की तुमच्या शाळेमध्ये वायफाय पण आलेला आहे, तुमच्याकडे स्मार्ट बोर्ड पण आहेत. तर मॅम, तुम्ही ना मुलांनाच, आपली बघा जी मागची जनरल मीटिंग झालेली ना, हवं तर ती मीटिंगची रेकॉर्डिंग मुलांना दाखवा. स्मार्ट जे मुलं असतील ना, 1-2 मुलं, त्यांनाच मॉनिटर बनवा आणि त्यांना जे आहे व्हिडिओ लाईनीमध्ये प्ले करायला सांगा प्रत्येक दिवशी. पाहिजे तर त्यांना वेळापत्रक बनवून द्या एक. आणि ते लाईनीमध्ये व्हिडिओ बघतील ना, जसं आता गुरुत्वाकर्षण धडा आहे आपला, त्याचा भाग 1, भाग 2 असे 8 भाग आहेत.
जर मुलं हे अधनमधनं व्हिडिओ बघतील ना मॅम, तर त्यांना ते समजणार नाही. भाग 1-2च नाही बघितलाय, डायरेक्टली भाग 3 बघितला, भाग 7 बघितलं तर कसं समजेल ना मग त्यांना, मागची लिंकच नाही लागणार. तर मग काय करा, मुलांनाच मॉनिटर बनवा आणि त्यांना एखादी जुनी वही किंवा रजिस्टर द्या. हे प्लीज हे प्रिन्सिपल सरांना माझा हा मेसेज नक्की कन्वे करा. त्या वहीमध्ये ना मुलं स्वतःच लिहितील मॅम. जसं उदाहरणार्थ आज 16 तारीख आहे, आजची 16 तारीख टाकून त्यांनी लिहिलं गुरुत्वाकर्षण भाग 1, उद्या 17 तारीख आहे गुरुत्वाकर्षण भाग 2, किंवा गणिताचा दुसरा कोणता तरी धडा चालू केलाय तर त्याचा भाग 1 आधी बघितला, भाग 2 आधी बघितला. तर असं व्हिडिओ हवं तर त्यांनाच प्ले करू द्या आणि रेकॉर्ड पण मुलांनाच मेंटेन करू द्या. फक्त सुरुवातीचे 2-3 दिवस तुम्हा शिक्षकांचे निगराणीच्या खाली त्यांना करू द्यात की ते व्यवस्थित करतात की नाही बाबा. तर ही एक पहिली गोष्ट महत्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट मॅम, ही दुसरी गोष्ट ऑप्शनल आहे, पण झालं तर खूप उत्तम होईल की अजून एक मॉनिटर बनवा होमवर्क चेक करण्यासाठी. आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी ना मॅम आपण मुलांना होमवर्क दिलेला आहे आणि तो होमवर्क ना असं खूप सोपावाला होमवर्क असतो मॅम, असा बिलकुल काय अवघड होमवर्क वगैरे नाहीये. तर मग मुलांना ते होमवर्क करतील तरच आपल्याला समजेल की नक्की त्यांना किती येते. नाहीतर काय होतं की मुलं फक्त बघतात आणि लक्ष देत नाहीत, पण ज्यावेळी त्यांना समजेल की नाही ह्याच व्हिडिओवर आधारित आपल्याला होमवर्क करायचंय तर मग ते जरा चांगलं लक्ष देऊन तो होमवर्क करतील, म्हणजे व्हिडिओ बघतील आणि होमवर्क पण करतील. तर होमवर्क चेक करण्यासाठी पण नक्की मॉनिटर जो आहे तो बनवा. मॅम मी की नाही तुम्हाला आता इथे चॅटबॉक्स मध्ये ना आपल्या युट्यूब चॅनलची लिंक टाकते, तर प्लीज त्याला ना तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आता तुम्ही सबस्क्राईब केलं की मला इथे दिसेल. काय झालं मॅम, कट झाला तुमचा. अच्छा मॅम तुमच्या फोनवरून पण प्लीज करून घ्या ना, नोटिफिकेशन मग तुम्हाला वेळेवर येईल. सबस्क्राईब केलेलं आहे मॅडम, प्रत्येक शिक्षकांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे युट्यूबला. अच्छा, प्रत्येक शिक्षकानेच केलेलं आहे सबस्क्राईब, ऑलरेडी सबस्क्राईब आहे. ओके ओके ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मॅम झालं आता माझ्या बाजूने जे महत्वाचं मेन तर हेच आहे की त्यांना लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवा मॅम. आणि हे का म्हणते माहितीये मी, खूप महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो उपक्रम आपण राबवतोय मॅम, मेनली बघा स्पेशली ज्या विषयासाठी टीचर्स तुमच्याकडे नाहीयेत त्याचा फायदा तुमच्याच शाळेला आणि मुलांना होणार आहे. तर आपला हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने जर आपण राबवला आणि त्याचा परिणाम म्हणजे मुलांचे जर खूप चांगले मार्क्स आले ना मॅम फायनल परीक्षेमध्ये, तर आपण काही निवडक जे असे ब्राईट मुलं असतील ज्यांचे चांगले मार्क्स आले त्यांना आपण स्कॉलरशिप देणार आहोत, फ्रीमध्ये त्यांना लॅपटॉप पण देणार आहोत उच्च शिक्षणामध्ये मदत व्हावी म्हणून. आणि असं नाही फक्त मुलांनाच देतोय, ज्या शाळा हा उपक्रम खूप चांगल्या प्रमाणे राबवू शकतील ना त्या शाळांना पण आपण त्यांचा सन्मान म्हणा किंवा मोटिवेशन त्यांना मिळावं म्हणून त्यांना पण आपण काहीतरी देण्याचा प्लॅन करतोय मॅम. तर हा माझा मेसेज सरांना नक्की द्या आणि सरांना सांगा की ते अंमलबजावणी त्याची होईल, खास करून आता दिवाळीनंतर महागारी आल्यानंतर ना मुलं की ते स्वतःच मग रेकॉर्ड पण चांगला व्यवस्थित मेंटेन करतील. तुमच्याकडे स्वतः असेल बघा, आम्ही ह्या तारखेला असे व्हिडिओ ह्यांना दाखवलेली होती, रेकॉर्ड असेल तुमच्याकडे. आणि अजून एक गोष्ट मॅम, आपण ना पुढे जाऊ मुलांसाठी आपले जे जनरल टॉपिक आहेत ना, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, सायबर सिक्युरिटी काय आहे, परत गुड टच बॅड टच, करिअर काउन्सिलिंग त्यांची 10वी नंतर 12वी नंतर त्यांच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत, तर असे जे जनरल टॉपिक आहेत त्या जनरल टॉपिक वरती आपण महिन्यातून फक्त एकदा असं खास सेशन घेऊ. तर प्लीज मेक शुअर करा की तुमची पण मुलं त्याला जॉईन होतील. ठीक आहे मॅम, तुम्हाला तुमच्या बाजूने काय सांगायचं असेल तर सांगू शकता आणि मग आपण मीटिंग संपू शकतो. आमची मुलं मराठी फार कमी बोलतात, त्याच्यामुळे नाही का जेव्हा तुम्ही क्लासेस घेतात ना त्यांना काही काही वर्ड्सचा अर्थ समजत नाही. तर मग आम्ही काय करतो, जी रेकॉर्डिंग तुम्ही दाखवता ते ऍक्च्युली मग आम्ही त्यांना समजावून सांगते की मॅडमनी असं असं म्हटलं. अच्छा अच्छा अच्छा. मग मॅम त्यांना हिंदी समजतं का त्यांना? हिंदी समजते टोटली, हे छत्तीसगडी बोलतात त्याच्यामुळे यांना हिंदी पटकन समजून जाते. ओके, त्यांना हिंदी चांगलं समजतं. ठीक आहे, मी ना हे नोट करून घेते मॅम. थांबा एक मिनिट मॅम. ही गडचिरोली मधली जी
ही वाली दुसरी आश्रम शाळा होती, अच्छा नाही ती देवरीची होती, ती पण तिकडे पण मुलांना हिंदीत समजते चांगलं. ठीक आहे मी बघते. हे कोरचीची जी शाळा आहे मॅम, हा ही जी कोरचीची शाळा आहे, कोरची मध्ये पण मुलांना हिंदीत समजते ना? आमच्याकडे म्हणजे गडचिरोली पीओ मधल्या सावरगाव, मुरुमगाव, कोटगुल, ग्यारापत्ती आणि कोरची ह्या पूर्ण भागामध्ये छत्तीसगढी जास्त बोलली जाते. त्याच्यामुळे मुलांना हिंदी समजते, मराठी. ठीक आहे मॅम, मी नोट केलंय ते. तर आपण बघूया हे मग गडचिरोली मधल्याच ह्या ज्या शाळा मुलांना जिथे फक्त हिंदी चांगलं समजते त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो का बघूयात मग आपण. ठीक आहे चालेल मॅम, आपण मग इथे आजची मीटिंग थांबवू शकतो. आपण मॅम त्यांना ना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवा. आपण मग महिन्याभरानंतर ना डिसेंबर मध्ये वगैरे 10-15 तारखेला परत एकदा भेटू, म्हणजे तुम्हाला पण तेवढा वेळ मिळालेला असेल की मुलांना आणखी व्हिडिओ दाखवण्यासाठी. मॅम होईल ना हे, असं मी जे सांगितलंय ते करू शकाल ना तुम्ही लोक? इतके दिवस म्हणजे काय आमच्याकडे वायफायची सुविधा नव्हती, त्याच्यामुळे काय व्हायचे, आम्ही 3 शिक्षक माध्यमिकला होतो. तिन्ही लोक काय करायचे, स्वतःचे मोबाईल देऊन द्यायचे आणि आमचे प्रत्येक विद्यार्थी म्हणजे एक मोबाईलला 5-5, 6-6 असे बसायचे. त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम येत होता आमच्या की कोणाला ऐकू यायचं, कोणाला नाही, असं व्हायचं. पण आता वायफाय मुळे तेवढं प्रॉब्लेम येणार नाही. हो चालेल मॅम, मग प्लीज ना तुम्ही त्याचं प्रॉपर नियोजन बनवून ना दिवाळी नंतर दाखवा, खास करून त्या विषयासाठी ज्याच्यात तुमची शिक्षकच नाहीये तुमच्याकडे. तर बघा मुलांना ना खूप फायदा होईल आणि लाईनीमध्ये दाखवलं ना त्यांना बऱ्यापैकी तरी समजेल मॅम, कारण पुस्तकामधूनच त्यांचे शिकवलेलं आहे ना. हा तुम्हा लोकांना पण ते लँग्वेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं त्यांना एक्सप्लेन करावं लागेल. तरी पण मी ना प्रेमा मॅमला सांगते की तुमच्या मुलांसाठी काही स्पेशली अजून वेगळं काय करू शकतो का आपण. ठीक आहे मॅम, चालेल, आपण मग मीटिंग इथे संपू शकतो. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू.